हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सुंदर अशा दिवसासोबत मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये। पाचव्या दिवसाची पूजा। तुम्ही बघू शकता हे धान्य किती छान उगवलं आणि ही आहे पाचवी माळ। झेंडूच्या फुलांचीच माळ घातलेली आहे। नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद माता या रूपाचं पूजन केलं जातं। नवरात्रीचा पाचवा दिवस आणि या दिवशीचा कलर आहे पिवळा। तर मी लाईट येलो कलरची कुर्ती वेअर केलेली आहे। आणि मी आत्ताच तुम्हाला पूजा दाखवली। तर तुम्हाला हे रोजचे व्हिडिओज आणि रोजची पूजा कशी वाटते ते मला नक्की सांगा। आणि आजच्या दिवशी स्कंद मातेला केळीचा नैवेद्य दाखवला जातो। तर मी केळीचाही नैवेद्य दाखवणार आहे। तर मग केळीचे कोणते पदार्थ बनवता येतील हा मी विचार करते आणि संध्याकाळी आल्यावर तुमच्याशी प्रमाणे मी ऑफिसवरून आल्यानंतर आमची आरती झालेली आहे। आणि सकाळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज स्कंदमाता देवीला केळीचा नैवेद्य दाखवला जातो। तर मी केळीचाही नैवेद्य दाखवला आहे आणि केळीचा शिराही बनवला आहे। तर आज मी रेसिपी नाही शेअर करत आहे। तर आज डिनरमध्ये काय काय आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला, मी इथे दाल खिचडी बनवली आहे। तर आता दाल खिचडीला आपण तडका देऊया। तर इथे मी तडका पॅनमध्ये तूप गरम केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालूया, हिंग, आपण ही लाल ड्रायड चिलीज घालतोय, थोडीशी हळद आणि लाल तिखट। आहे आपला आजचा डिनरचा मेन्यू। ही आहे तडकेवाली दाल खिचडी, इथे आहे केळीचा शिरा, इथे आहे पापड आणि लोणचं। तर मस्त असा मेन्यू रेडी झालेला आहे। बोल, काय बनवले आईने? केळीचा शिरा, केळी टाकून बनवलाय ना? तू खाऊन दाखव ना मला कसा आहे। वाह, एक नंबर। एक नंबर, थँक यू।